लोकसेवा काँग्रेसचे नाशिक व कोकण विभागाचे अध्यक्षपदी अशोक कुमार दशरथ पिंपळे, लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या नाशिक व कोकण विभाग अध्यक्षपदी नगाव तालुका नंदुरबार येथील आणि सध्या मुंबईमध्ये शासकीय कार्यातून सक्रिय असलेले अशोक कुमार दशरथ पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली। पक्षामध्ये संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। अशोक कुमार पिंपळे हे दीर्घकाल सामाजिक कामात गुंतलेले नाव असून सरकारी यंत्रणेबाबतची जाण, लोकप्रतिनिधी सोबतचे संपर्क जाळे आणि सर्व घटकांना जोडून घेण्याची क्षमता यामुळे त्यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली असल्याचे लोकसेवा काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र कठाणे यांनी स्पष्ट केले। नाशिक व कोकण विभागातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचे प्रश्न वेगाने सोडविण्यासाठी आणि आगामी निवडणूक प्रक्रियेत पक्ष अधिक प्रभावी करण्यासाठी नेतृत्वक्षम व्यक्तिमत्वाची गरज होती आणि पिंपळे यांच्यात जी क्षमता स्पष्टपणे दिसून येते असेही त्यांनी सांगितले। अशोक कुमार पिंपळे यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले आहे। मंत्रालयीन कामकाज, धोरण निर्मिती प्रक्रिया, लोकल ते राज्य स्तरावरील प्रशासकीय व्यवहार, विविध विभागामधील समन्वय या सर्व क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ अनुभव मिळवलाय। त्यांच्या सेवा काळात विविध सामाजिक उपक्रम, विकास आराखडे आणि लोकाभिमुख निर्णयांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली। त्यामुळे त्यांची कामशैली आणि निर्णय क्षमता दोन्ही प्रशंसनीय मानली जाते। नवीन पदभार स्वीकारल्यानंतर अशोक कुमार पिंपळे यांनी नाशिक व कोकण विभागात समन्वय बैठकांचे आयोजन, पक्षाच्या विस्तार आराखड्याची आखणी, आगामी निवडणुकांबाबत सर्वसमावेशक रणनीती आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे नियोजन जाहीर केले आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न, जनसामान्यांच्या तक्रारी, स्थानिक नेतृत्वाचा सहभाग वाढविणे आणि युवकांना पक्षाच्या प्रवाहात आणणे या दिशेने ते विशेष उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या निवडीमुळे नाशिक व कोकण विभागात नवचैतन्य निर्माण होण्याची आणि पक्षाच्या संघटनात्मक बळकटीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।